गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण ए सी सर्किट विथ प्युअर रेजिस्टन्स स्टडी केलं. ज्याच्यामध्ये आपण ए सी सोर्सच्या अक्रॉस एक 230 वोल्ट 50 हर्ट्ज ए सी सोर्स आपण एका रेजिस्टरच्या अक्रॉस कनेक्ट केला. त्याच्यामधून फ्लो होणारा जो इन्स्टंटेनियस करंट आहे, इन्स्टंटेनियस व्होल्टेज आहे, त्यानंतर पॉवर वेस्टेज इन द सर्किट त्याच्यावर असणार डिपेंड असणारं एक न्यूमेरिकल आपण पाहिलं. बरोबर आहे. त्याच्यावर डिपेंड असणारे आणखीन काही न्यूमेरिकल्स आहेत जे आपण घेणार आहोत. बघू आपण त्यात. फर्स्ट न्यूमेरिकल, कॅल्क्युलेट I1 अँड I2 इन द सर्किट. एक सर्किट आहे. या सर्किटमध्ये हा एक ए सी सोर्स कनेक्ट केलेला आहे असं कन्सिडर केलं आहे. बरोबर आहे. या सर्किटमध्ये दोन रेजिस्टन्सेस आहेत. हा एक R1, दुसरा आहे R2. हा R1 आणि R2. बरोबर आहे. इथून जो सेंड झालेला करंट आहे हा आहे I टोटल. या रेजिस्टन्स थ्रू फ्लो होणारा करंट आहे I1 आणि या रेजिस्टन्स थ्रू फ्लो होणारा करंट आहे I2, जो आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता हा जो पॉवर सप्लाय आहे हा 230 वोल्टचा पॉवर सप्लाय आहे. R1 रेजिस्टन्स आहे 10 ओहम आणि R2 आहे 20 ओहम. बरोबर आहे. तर I1 कॅल्क्युलेट करत असताना त्या ठिकाणी काय येईल, I1 इज इक्वल टू जो पॉवर सप्लाय कनेक्ट केलेला आहे तो किती आहे, 230 वोल्ट. I इज इक्वल टू V/R. हा सिम्पल फॉर्म्युला यूज करायचा. 230 वोल्ट डिवायडेड बाय करंट रेजिस्टन्स किती आहे, रेजिस्टरचा 10 ओहम आहे. त्यामुळे या ठिकाणी पहिल्या रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट हा 23 अँपियर असेल. आणि सिमिलरली I2 इज इक्वल टू V/R. त्याच्या अक्रॉस देखील जे रेजिस्टन्स जो सोर्स किंवा वोल्टेज सोर्स आहे किंवा त्याचं वोल्टेज जे आपल्या झालेलं आहे ते 230 वोल्ट आहे. डिवाइड बाय त्या रेजिस्टन्स हा 20 आहे. I2 इज इक्वल टू काय येईल, 11.5 अँपियर. म्हणजे टोटल करंट या सर्किटमध्ये काय येतो, I टोटल इज इक्वल टू 23 प्लस 11.5 अँपियर इज इक्वल टू 34.5 अँपियर. ठीक आहे. ह्याच्यानंतर आहे कॅल्क्युलेट करंट्स अँड व्होल्टेज. आपल्याला व्होल्टेज आणि करंट कॅल्क्युलेट करायचे आहेत. परत एक सर्किट आहे, ज्या सर्किटमध्ये एक 120 वोल्ट ए सी सोर्स कनेक्ट केलेला आहे. याच्यानंतर इथं R1 रेजिस्टन्स कनेक्टेड आहे जो 20 ओहमचा आहे. त्याच्या अक्रॉस ड्रॉप होणारं पोटेन्शियल V1 असेल. त्याच्यानंतर इथं R2 रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे जो 20 ओहमचा आहे आणि इकडं रेजिस्टन्स R3 आहे. R3 जो 20 ओहमचा आहे. इथं फ्लो होणारा करंट हा I टोटल असेल. इथं असणारा करंट हा I1 असेल आणि इथं असणारा करंट हा किंवा रेजिस्टन्स 2 असल्यामुळे याला I2 नाव द्या आणि याला I3 नाव द्या. बरोबर आहे. अशा प्रकारचं एक सर्किट आहे. याच्यामधलं आपल्याला I टोटल कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे करंट आणि व्होल्टेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. आपण काय केलं होतं या ठिकाणी, I टोटल कॅल्क्युलेट करत असताना I टोटल इज इक्वल टू V डिवायडेड बाय R हा फॉर्म्युला आहे. परंतु इथं रेजिस्टन्सेस किती आहेत, नंबर ऑफ आहेत. त्याच्यामुळे त्यांचं आपल्याला टोटल रेजिस्टन्स किंवा रिझल्टंट घ्यावा लागेल. त्याच्यामुळं I टोटल इज इक्वल टू V/R टोटल. आता व्होल्टेज किती अप्लाय केला मी तुम्हाला सांगितलं, 120 वोल्ट ए सी सप्लाय आहे. बरोबर आहे. टोटल रेजिस्टन्स कसा कॅल्क्युलेट करायचा, तर हे दोन रेजिस्टन्सेस एकमेकाला पॅरलमध्ये आहेत आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनला हा सिरीजमध्ये आहे. मग सिरीजमध्ये काय होतं, रेजिस्टन्सेसचं ॲडिशन म्हणजे या सिरीजचं या रेजिस्टन्सचं या पॅरल कॉम्बिनेशनसोबत ॲडिशन होईल आणि या दोघांचं पॅरल कॉम्बिनेशन आपण लिहू शकतो R1 R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. मग हे R1 R2 म्हणजे R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. बरोबर आहे. मग काय इथं येईल, I टोटल इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय 20 ओहम प्लस काय इथं 20 इंटू 20 400 डिवायडेड बाय 40. हे आलं 10. म्हणजे त्या दोघांचा टोटल काय येतो 10 ओहम. 120 डिवाइड बाय 20 प्लस 10 30. या ठिकाणी डिवायडेशन केलं आपण तर I टोटल इज इक्वल टू 3 4 काय 12. त्यामुळे हे 4 अँपियर हा काय झाला, त्या सर्किटमध्ये फ्लो होणारा टोटल करंट आहे. आता व्होल्टेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. व्होल्टेज अक्रॉस R1, व्होल्टेज अक्रॉस R1 आणि व्होल्टेज अक्रॉस R2. मग R1साठी कॅल्क्युलेट करत असताना काय या ठिकाणी R1 इज इक्वल टू त्या R1 इथे लिस्ट करून पाठीमागं व्होल्टेज अक्रॉस R1
V1 इज इक्वल टू, त्या व्होल्टेजला आपण नाव दिलं V1 इज इक्वल टू आय टोटल, त्याच्यामधून फ्लो होणारा करंट आय टोटल आहे इंटू त्याचा रेजिस्टन्स आहे R1, मग आय टोटल किती आला आहे 4 अँपियर इंटू 20 ओम इज इक्वल टू 80 वोल्ट, एवढा पोटेन्शियल काय होईल R1च्या अक्रॉस ड्रॉप होईल. आता सेम R2साठी काय येईल V2 इज इक्वल टू R2 आणि R3 दोन्ही पण आहेत, R2 अँड R3 या दोघांसाठी ड्रॉप होणारं जे व्होल्टेज आहे, कारण दोघांचं कॉम्बिनेशन पॅरलल आहे, त्याच्यामुळं जेवढं व्होल्टेज किंवा जेवढं पोटेन्शियल R2च्या अक्रॉस ड्रॉप होत आहे तेवढंच पोटेन्शियल R3च्या अक्रॉस ड्रॉप होईल. त्याच्यामुळे तिथं आपण दोघांसाठी एकच येईल. इथं काय येईल टोटल सप्लाय केला, आता बघितलं तर आपण काय दिसतं आपल्याला हा सोर्स पॅरललमध्ये आहे या पॅरल कॉम्बिनेशनला, बरोबर आहे. पॅरल कॉम्बिनेशनमध्ये काय होतं व्होल्टेजेसचं ॲडिशन होते. तर आता हे काय करतं, हे जे आहे ते सप्लाईड व्होल्टेज आहे आणि हे काय आहे किंवा ह्याला म्हणतो आपण एनर्जी सप्लाईड आणि ही आहे एनर्जी स्पेंट, बरोबर आहे. मग एनर्जी सप्लाय किती झाली 120 वोल्ट एवढं व्होल्टेज सप्लाय झालं आणि स्पेंट यांच्या अक्रॉस किती ड्रॉप झालं तर 80 वोल्ट एवढं ड्रॉप झालं, बरोबर आहे. मग या काय येईल त्या ठिकाणी V2 इज इक्वल टू 120 मायनस 80 वोल्ट म्हणजे काय येईल त्या ठिकाणी 40 वोल्ट. हे तुमचं काय आलं व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R2 अँड R3. आता याच्यानंतर बघा आपण I2 पण कॅल्क्युलेट करू शकतो आणि I3 पण कॅल्क्युलेट करू शकतो. I2साठी काय येईल I2 इज इक्वल टू I2 किती आहे तर त्याच्या अक्रॉस दोघांच्या अक्रॉस ड्रॉप होणारं पोटेन्शियल 40 वोल्ट आहे डिवायडेड बाय त्या ठिकाणचा रेजिस्टन्स किती आहे R2 20 ओम आहे इज इक्वल टू काय येईल 2 अँपियर R2च्या अक्रॉस करंट फ्लो होत आहे किंवा R2 थ्रू करंट फ्लो होत आहे आणि I3 हा काय आहे तर करंट फ्लोइंग थ्रू रेजिस्टन्स R3. त्याच्या अक्रॉस देखील पोटेन्शियल 40 वोल्ट ड्रॉप होत आहे आणि त्यातून फ्लो होणारा त्याचं रेजिस्टन्स आहे 20, देअरफॉर करंट काय आला 2 अँपियर आला. हे झाले I टोटल I2 आणि I3 आणि पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस R1 R2 अँड R3. आता याच्यानंतर आपल्याला आज बघायचं आहे नॉन सायनसॉइडल AC वेव्हफॉर्म्स. बघा आता नॉन सायनसॉइडल AC वेव्हफॉर्म्स, अ वेव्हफॉर्म विच इज नॉट साइन और कोसाइन वेव इज अ नॉन सायनसॉइडल वेव्हफॉर्म. बघा आता साइन वेव्ह काय आहे आपल्याला माहीत आहे किंवा सायनसॉइडल वेव्हफॉर्म काय आहे तर अशा प्रकारचा जो वेव्हफॉर्म आहे याला म्हणतो आपण सायनसॉइडल, बरोबर आहे. साइन वेव्ह म्हणतो. कोसाइन वेव्ह म्हणजे कशी तर कोसाइन वेव्ह या पॉईंटपासून स्टार्ट होईल अशा पद्धतीनं व्हॅरी होईल, बरोबर आहे. ही कसली वेव्ह आहे कोसाइन जी एक्स्ट्रीमपासून स्टार्ट होते. ही कुठली वेव्ह आहे साइन, ह्याला म्हणतो आपण सायनसॉइडल किंवा ह्याला म्हणतो आपण सायनसॉइडल वेव्हफॉर्म. जो या ठिकाणी साइन वेव्ह किंवा कोसाइन वेव्ह आपल्याला पाहायला मिळते. पण स्क्वेअर वेव्ह असेल किंवा सॉटूथ वेव्ह असेल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन सायनसॉइडल वेव्हफॉर्म. स्क्वेअर वेव्ह कशी असते या अशा प्रकारची, याला म्हणायचं स्क्वेअर वेव्ह, बरोबर आहे. याच्यानंतर सॉटूथ वेव्ह कशी असते ही जी वेव्ह आहे याला म्हणायचं सॉटूथ वेव्ह, बरोबर. त्यांनी काय सांगितलं इन स्क्वेअर वेव्ह व्होल्टेज चेंजेस सडनली फ्रॉम 0 टू पॉझिटिव्ह. स्क्वेअर वेव्हमध्ये व्होल्टेज जे आहे ते कसं चेंज होते सडनली 0 टू पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह व्ही किंवा निगेटिव्ह व्ही. समजा इथं आपण कन्सिडर केलं हे पॉझिटिव्ह व्ही आहे आणि या ठिकाणी इथं काय आहे निगेटिव्ह व्ही आहे. इथं व्होल्टेज सडनली एक तर कुठे गेलं इथून पॉझिटिव्ह व्हीपासून सडनली निगेटिव्ह व्हीला गेले, परत इथं कॉन्स्टंट आहे किंवा निगेटिव्ह व्हीलाच कॉन्स्टंट आहे, परत इथून सडनली निगेटिव्ह व्ही टू पॉझिटिव्ह व्हीला गेलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे 0 टू एक व्होल्टेज 0पासून सडनली पॉझिटिव्ह व्हीला जाईल किंवा सडनली निगेटिव्ह व्हीला येईल, बरोबर. हे कशामध्ये होते तर इन स्क्वेअर वेव्ह. सॉटूथ वेव्हमध्ये काय होतं इन सॉटूथ वेव्ह व्होल्टेज रायजेस लिनियरली विथ टाईम, बरोबर आहे. व्होल्टेज रायजेस लिनियरली विथ टाईम अँड देन फॉल्स अब्रप्टली. म्हणजे याचा अर्थ इथून इथपर्यंत व्होल्टेज लिनियरली विथ रेस्पेक्ट टू टाईम काय झालं इन्क्रीज होत गेलं आणि एकदम सडनली ते काय झालं या ठिकाणी ड्रॉप झालं, 0ला आलं किंवा परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आलं किंवा हे इथं जर आलं तर ते काय असेल 0ला असेल, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे वेव्ह फॉर्म्स आहेत किंवा असं म्हणू शकतो आपण इन नॉन सायनसॉइडल वेव्ह सायकल इज मेजर्ड बिटवीन 2 पॉईंट्स हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड अँड व्हॅरिंग इन सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ सायनसॉइडल वेव्ह फॉर्म्स. तर याला म्हणायचं नॉन सायनसॉइडल
AC वेव्हफॉर्म आहेत. आता याच्यानंतर आहे द 50 हर्ट्झ AC पॉवर लाईन. द 50 हर्ट्झ AC पॉवर लाईन. द 50 हर्ट्झ AC पॉवर लाईन. आपल्याला माहिती आहे ऑल होम्स इन इंडिया आर सप्लाइड विथ अल्टरनेटिंग व्होल्टेजेस ॲट 220 वोल्ट टू 230 वोल्ट RMS VRMS with frequency of 50 hertz. बरोबर आहे. दिस इज अ साइन वेव्ह व्होल्टेज प्रोड्यूस्ड बाय रोटरी जनरेटर. आपल्या टिपिकल इंडियामध्ये जेवढे काही आपण घरामध्ये पॉवर सप्लाय बघतो ते 220 वोल्ट किंवा 230 वोल्ट VRMS असतात. पीक व्हॅल्यू याची वेगळी असेल, ही RMS व्हॅल्यू आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती असते 50 हर्ट्झ असते. बरोबर आहे. दिस इज अ साइन वेव्ह व्होल्टेज प्रोड्यूस्ड बाय रोटरी जनरेटर. हे काय आहे तर एक साइन वेव्ह व्होल्टेज आहे. या प्रकारचं व्होल्टेज आहे साइन वेव्ह व्होल्टेज, जे एका रोटरी जनरेटर म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारचं आपण AC जनरेशन पाहत असताना मी तुम्हाला एक जनरेटर सांगितलं होतं ज्याच्यामध्ये एक U आकाराची किंवा हॉर्सशू टाईपची मॅग्नेट्स आहेत आणि त्या मॅग्नेटच्या आतमध्ये कॉपर वायरचं बंडल आहे आणि ते कॉपर वायरचं बंडलाच्या आतमध्ये रोटेट होत आहे. त्यावेळेस प्रोड्यूस होणारं जे व्होल्टेज आहे ते कुठलं असेल, साइन वेव्ह व्होल्टेज असेल आणि त्या प्रकारचं व्होल्टेज आपण डेली आपल्या डोमेस्टिक यूजसाठी यूज करतो. बरोबर आहे. बघा, द इलेक्ट्रिसिटी इज डिस्ट्रीब्युटेड बाय पॉवर लाईन्स फ्रॉम जनरेटिंग स्टेशन्स टू मेन्स लाईन इन होम. इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपल्याला माहीत आहे की ज्या ठिकाणी जनरेशन्स आहेत, ज्या ठिकाणी करंट जनरेट होतो किंवा व्होल्टेज जनरेट होतो, जसं की मोठमोठे समजा मुंबईचं असेल, चंद्रपूरचं असेल, परळीचं असेल किंवा कोराडीचं जे पॉवर स्टेशन आहे, या ठिकाणी काय होते मोठ्या लार्ज अमाऊंटवर व्होल्टेज प्रोड्यूस होते आणि ते जे जनरेशन आहे किंवा ते जे प्रोड्यूस झालेलं व्होल्टेज आहे ते व्होल्टेज आपल्या घरापर्यंत येते. त्यालाच म्हणतो आपण AC मेन्स असं म्हणतो. बरोबर आहे. द RMS व्हॅल्यू ऑफ 230 वोल्ट द पॉवर सप्लाय इज इक्वॅलंट टू 230 वोल्ट DC पॉवर इन हिटिंग इफेक्ट. बरोबर आहे. RMS व्हॅल्यू जी आहे 230 वोल्टची ही कशाची इक्वल आहे तर 230 वोल्ट DC पॉवर सप्लाय जो असतो तो जेवढा हिटिंग इफेक्ट प्रोड्यूस करेल एखाद्या रेजिस्टन्समध्ये तेवढाच इफेक्ट या ठिकाणी 230 वोल्ट AC पॉवर सप्लाय म्हणजे ज्याची व्हॅल्यू RMS व्हॅल्यू आहे तो काय करतो, प्रोड्यूस करतो. हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. RMS व्हॅल्यू बघत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की RMS व्हॅल्यू नेमकं कशाला म्हणायचं. एखाद्या रेजिस्टन्समधून आपण समजा अल्टरनेटिंग करंट सेंड केला, त्यानं जो हिटिंग इफेक्ट प्रोड्यूस केला तो हिटिंग इफेक्ट जर समजा एखादा DC करंट प्रोड्यूस करत असेल तर त्या DC करंटला त्या AC करंटची RMS व्हॅल्यू असं म्हणायचं. तिथे त्यांनी सांगितलं आपल्याला RMS व्हॅल्यू ऑफ 230 वोल्ट AC पॉवर इज इक्विव्हॅलंट टू 230 वोल्ट DC पॉवर इन हिटिंग इफेक्ट. हिटिंग इफेक्टच्या बाबतीमध्ये 230 वोल्ट DC हा ACच्या 230 वोल्ट RMS व्हॅल्यूचा कसा आहे, इक्वल आहे. आणि द ॲडव्हान्टेज ऑफ AC पॉवर ओव्हर DC पॉवर इज ग्रेटर इफिशियन्सी इन डिस्ट्रीब्युशन फ्रॉम जनरेटिंग स्टेशन. आपल्याला माहिती आहे की अल्टरनेटिंग करंट हा डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी सर्वात इफिशियंट आहे. आपण जर आज समजा DC करंट वापरत असतो तर आज एवढी जे काय आज आपल्याला हे प्रत्येक गोष्ट आपण लाईटवरती यूज करतो ते आज आपल्याला करणं शक्य झालं नसतं. बरोबर आहे. म्हणजे AC पॉवर सप्लाय करणं हे कसं आहे, मोर इफिशियंट आहे दॅन DC पॉवर सप्लाय. अँड वी नो दॅट AC व्होल्टेज कॅन बी इझिली स्टेप्ड अप बाय मीन्स ऑफ अ ट्रान्सफॉर्मर विथ व्हेरी लिटल लॉस. आपण AC व्होल्टेजला स्टेप अप देखील करू शकतो आणि स्टेप डाऊन देखील करू शकतो इझिली. ज्या ठिकाणी जो लॉस होणार आहे पॉवरचा तो कसा असेल, खूप कमी असेल. देअरफॉर त्यांनी काय म्हणलं की 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी इज सुटेबल अँड लोअर फ्रिक्वेन्सीज रिक्वायर लार्जर ट्रान्सफॉर्मर. फक्त एवढंच आहे की लोअर फ्रिक्वेन्सीचे आपण जर AC पॉवर सप्लाय घेतले तर त्या ठिकाणी लागणारे ट्रान्सफॉर्मर कसे असतील, लार्जर असतील. त्याच्यामुळं 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी ही कशी आहे, सुटेबल आहे आपल्या इंडियामध्ये. बरोबर आहे. ऑल्सो टू लो फ्रिक्वेन्सी कॅन कॉज फ्लिकर इन द लॅम्प ऑफ लाईट. आणि आपल्याला जो बल्ब आहे त्या बल्बमध्ये जर समजा आपल्याला फ्लिकर म्हणजे याचा अर्थ तो बल्ब आपल्याला कमी जास्तचा प्रकाश जर दिसत असेल कंटिन्युअस तर तो आपल्या डोळ्याला देखील त्रास करणारा आहे. आणि हे कशामुळे होते तर लो फ्रिक्वेन्सीमुळे होते. बरोबर आहे. अँड टू हाय फ्रिक्वेन्सी मे रिझल्ट इन एक्सेसिव्ह आयरन कोर हिटिंग इन द ट्रान्सफॉर्मर. आणि जर समजा आपण हाय फ्रिक्वेन्सी करंट जर घेतला तर ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये ज्या आयरन कोर आहेत त्या हिट होऊन काय होतील, बर्न होतील किंवा तो ट्रान्सफॉर्मर डॅमेज होईल. म्हणून द सेम फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्झ इज यूज्ड इन इंग्लंड अँड मोस्ट युरोपियन कंट्रीज. आणि 50 हर्ट्झ पॉवर सप्लायच बऱ्याच कंट्रीमध्ये यूज केला जातो जो सुटेबल आहे. ठीक आहे. या ठिकाणी थांबू. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण फेज, न्यूट्रल आणि ग्राउंड हे जे कॉन्सेप्ट आहे ते आपण स्टडी करणार आहोत. त्या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.